नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झाला। कार विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे। मुंबईत मध्य रेल्वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे। त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। पुण्यात पावसाचा जोर कमी झाला। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। राज्याच्या राजकारणातही हालचाली वाढल्या आहेत। एनसीपी मध्ये अंतर्गत वाद उफाळून आला असून याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिकच्या दिंडोरी अपघात प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून नेमके कारण शोधण्याचे कामही सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात गारपिटीचा मोठा फटका बसला आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची मागणी होत आहे। पुण्यात एका वादावरून नागरिकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। डोंबिवली सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। सीबीआयच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगरात पाणी पुरवठा बंद झाला असून तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आज बँकांची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। सलग सुट्टीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे।